राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड आणि पंचरत्न मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत अग्रेसेन हायस्कूल अँड न्यू कॉलेज कळवा ठाणे येथे शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी शैक्षणिक साहित्य वह्या वाटप तसेच शाळेसाठी कपाट, खुर्च्या, टेबल, सतरंजा, खेळाचे साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अनुपम सोनावणे साहेब, महाप्रबंधक क्रय संविदा अनुभाग, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, चेंबूर, मुंबई, माननीय श्रीमती कविता शिक्तोडे मॅडम, संचालिका प्रमिला विठ्ठलदास, पॉलिटेक्निकल SNDT, महिला युनिव्हर्सिटी, सांताक्रूज, पश्चिम मुंबई, माननीय डॉक्टर पवन गिरीधारीलाल अग्रवाल साहेब, आंतरराष्ट्रीय व्याख्याते, अध्यक्ष कमलाताई शैक्षणिक संस्था, मुंबई। तर विशेष पाहुणे म्हणून माननीय श्री संतोष शिक्तोडे साहेब, उपअभियंता, नवी मुंबई महानगरपालिका, माननीय श्री भालचंद्र पाटे साहेब, अध्यक्ष सहाय्यक, मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ, मुंबई, पंचरत्न मित्रमंडळ अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावण, रमेश पाटील उपाध्यक्ष, सचिन साळुंखे खजिनदार, वैभव घरत, मॅथ्यू डिसूजा सहसचिव सौ स्नेहा नानिवडेकर, सदस्य नीलम गावण आदी मान्यवर उपस्थित होते। समाजात विविध क्षेत्रात लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत। या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते। यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात। या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना अनेक प्रकारे सहाय्य करतात। अन्नधान्य, कपडे, गृहोपयोगी वस्तू, औषधे, वह्या, पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात। याशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास सहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहाय्य करण्याचे काम पंचरत्न मित्रमंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थीपणे करीत आहे। समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या RCF कर्मचारी वर्गाचे पंचरत्न मित्रमंडळ चेंबूर तर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावण, खजिनदार सचिन साळुंखे, उपाध्यक्ष रमेश पाटील, सहसचिव वैभव घरत, सौ स्नेहा नानिवडेकर, सल्लागार हनुमंता चव्हाण, सदस्य नीलम गावण आणि सर्व महिला पुरुष कार्यकर्ते, सदस्य आणि सभासद यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात। मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर, सचिव प्रदीप गावण, रमेश पाटील, सचिन साळुंखे, वैभव घरत, सुशील मिस्त्री, रहीम शेख, सचिन राखाडे, सूर्यकांत वासुदेव डिसोजा, सौ स्नेहा नानिवडेकर व नीलम गावण, श्री मंदार भोपी, मॅथ्यू डिसूजा या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले।